कॅप्टन म्हणून घेणाऱ्या अशोक खराच्या कुटुंबियांची मुजोरी आता समोर आलेली आहे। झी 24 तासच्या प्रतिनिधीच्या अंगावर पाणी टाकलंय। अंगावर कुत्रे सोडण्याचा देखील प्रकार समोर आलेला आहे। नाशिकमध्ये खराच्या घरासमोर हा प्रकार घडलेला आहे। काल रात्रीच्या सुमारास कॅप्टन खराच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली आणि त्यानंतर तब्बल 6.5 लाख रुपयांची नगद सापडलेली आहे। त्याचबरोबर महत्त्वाची कागदपत्र देखील पोलिसांनी हस्तगत केली आहेत। काही व्हिडिओ देखील मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कॅप्टन खरात याला अटक केल्याच्या नंतर अनेक राजकीय नेत्यांचे कॅप्टन खरात बरोबर संबंध असल्याचं समोर येत असताना देखील कॅप्टन खरात याच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर महत्त्वाचे कागदपत्र त्याच्या घरामध्ये सापडलेले आहेत। झी 24 तासच्या प्रतिनिधीच्या अंगावर देखील पाणी टाकण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात कॅप्टन खरात याच्या घराजवळून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। कॅप्टन खरातच्या बाबतीमध्ये आता पुन्हा एक नवीन अपडेट समोर येते। कॅप्टन खरातच्या घरामध्ये तब्बल 6.5 लाख रुपयाची रोकड सापडल्याचं समोर आलेलं आहे आणि याबाबत पोलिसांनी कारवाई करत ही रोकड सुद्धा जप्त केलेली आहे। विशेष बाब म्हणजे या ठिकाणी त्यांच्या घराच्या इथं वार्तांकन करण्यासाठी येणाऱ्या प्रतिनिधींना इथे धमकवलं जात आहे। त्यांच्या अंगावर घरात असलेलं कुत्रं सोडलं जात आहे आणि विशेष बाब म्हणजे मी सुद्धा या ठिकाणी वार्तांकन करत असताना माझ्या अंगावर देखील कुत्रं सोडण्याचा आणि अंगावर पाणी टाकण्याचा जो प्रयत्न आहे तो ह्या घरातल्या कुटुंबियांनी केलेला आहे। खरं तर ही एवढी मोठी घटना घडलेली असताना ह्याच ठिकाणी खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यामध्ये अटक करण्याची जी वेळ आलेली होती, पोलिसांनी या ठिकाणी ह्याच घरात येऊन कॅप्टन खरातला अटक करण्यात आलेलं होतं। राजकीय वरद हसलेल्या आणि राजकीय लोकांच्या भविष्य सांगणाऱ्या ह्या कॅप्टन खरातला याच घरातून अटक करण्यात आलेली आहे आणि ह्या घराची झाडाझडती केल्यानंतर 6.5 लाख रुपये कॅश आणि महत्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते या ठिकाणून जप्त करण्यात आलेले आहे। आणि विशेष बाब या ठिकाणी काही व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागल्याचं आपल्याला सूत्रांच्या माहितीमुळे कळालेलं आहे। खरं तर याच घरामध्ये हे सगळं प्रकरण घडलेलं होतं आणि सध्या इथे जर बघितलं तर इथे वार्तांकन करण्यासाठी येणाऱ्या पत्रकारांना देखील या कुटुंबियांकडून अर्राविकेची भाषा केली जाते, शिवीगाळ केली जाते आणि विशेष बाब म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर कुत्रं देखील अंगावरती सोडलं जातंय आणि विशेष बाब पाणी सुद्धा त्यांच्या अंगावरती टाकलं जातंय। या सगळ्या प्रकरणात आता पोलीस नेमकी काय पुढे कारवाई करतात तर नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भात स्वतः सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। सागर, आपण पाहतोय तुम्ही त्या ठिकाणी गेलेला होतात, आपले कॅमेरामॅन देखील तुमच्या सोबत होते। नेमकं काय घडलेलं आहे? एकतर जे घडलंय ते वार्तांकन करण्याची जबाबदार माध्यम म्हणून आपण पार पाडतोय, मात्र अशा वेळी ज्या कॅप्टन अशोक खरातने ही सगळे काळे कारनामे केलेले आहेत ते आता एकीकडे उघड होत असताना कुटुंबीय मात्र आजही ऐकायला तयार नाही। त्यांची मुजोरी अद्यापही कायम आहे। अंगावर पाणी फेकलं जात आहे पत्रकारांच्या। नेमकं काय घडलंय तुमच्यासोबत? नक्कीच, खरं तर काल रात्री पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घराची झाडाझडती केलेली होती। त्यात 6.5 लाख रुपये सापडल्याची माहिती आपल्याला मिळाली होती। त्याचबरोबर काही कागदपत्र महत्त्वाची होती ती देखील मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण थेट वार्तांकन करण्यासाठी त्यांच्या घराजवळ पोहोचलो होतो। मात्र तिथले जे कुटुंबीय आहेत, ज्यात या खरात यांचे जे नातेवाईक जे आहेत, ज्या घरामध्ये वास्तव्य करत आहेत, त्या घरातल्या लोकांनी तिथेच त्यांचा पाळीव असलेला श्वान कुत्रा जो आहे तो अंगावर सोडण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर अंगावर पाणी देखील टाकलं आणि वार्तांकन करत असताना तिथे शिवीगाळ देखील कुटुंबियांनी केली आहे। खरं तर नाशिकमध्ये एवढी मोठी घटना घडल्यानंतर तिथे वार्तांकन करण्यासाठी जाणं हे आपल्यासारख्या प्रतिनिधींना भाग असताना आपण तिथे जाऊन वार्तांकन देखील करत असतो। मात्र त्याच वेळी ह्या कुटुंबियांनी अंगावरती पाणी टाकलं, त्याचबरोबर शिवीगाळ देखील मोठ्या प्रमाणात केली। हे कॅप्टन खरात यांचं प्रकरण सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाजतंय आणि याची प्रेक्षकांना झी 24 तासच्या प्रेक्षकांना याची मुद्देसूद माहिती मिळावी यासाठी स्पॉटवरती जाऊन आपण वृत्तांकन करतोय। तिथल्या बातम्यांचे प्रत्येक अपडेट आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचवेळी त्यांच्या कुटुंबियांकडून शिवीगाळ केली जातीये, शिव्या दिल्या जात आहेत, त्याचबरोबर अंगावर पाणी टाकलं जात आहे। आणि विशेष बाब म्हणजे त्यांच्याकडे असलेलं पाळीव श्वान जे आहे ते देखील अंगावर सोडण्याचा प्रयत्न जे आहे ते कुटुंबियांकडून केला जातोय। सध्या तरी तिथे गेल्यानंतर अशीच परिस्थिती इतर पत्रकारांवर देखील करण्याचा जो प्रयत्न आहे ते कुटुंबीय करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच सागर, आपण पाहतोय की ज्या पद्धतीचे काळे कारनामे अशोक खरातचे समोर येत आहेत, खरं तर
एकतर ज्योतिष म्हणून फसवणूक करायची, सर्वसामान्य लोकांना फसवायचं, महिलांचं शोषण करायचं, त्याचं तब्बल 50पेक्षा 58 जवळपास व्हिडिओ आता पोलिसांकडे आहेत. त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. ज्या महाशयांनी हे सगळे काळे कारनामे केले त्यांची चौकशी राहिली बाजूला, आणि आपण वार्तांकन करत असताना आपल्यावर जर पाणी फेकलं जात असेल तर पोलिसांनी देखील आता याची खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे. सागर, खूप खूप धन्यवाद तुमच्या या सविस्तर माहितीसाठी.